मित्रांनो, पुण्यात होणारी वाहतूक कोंडी सुटावी याकरिता अनेक प्रकल्पांची कामे देखील पुण्यात सुरू असून यातील मेट्रो प्रकल्प देखील आता काही दिवसात सुरू होईल अशी अपेक्षा आहे। एवढेच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या मिटावी याकरिता रिंग रोडचे काम देखील हाती घेण्यात आले असून त्यामुळे येणाऱ्या दिवसात पुणेकरांना खूप मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे ते दौंड या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे। या बाबतीत सविस्तर वृत्त असे आहे की पुणे ते दौंड या दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून याकरिता मुंबई विभागाचे 5 इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट अर्थात EMU रॅक पुणे विभागाला मिळणार असल्याचे समोर आलेले आहे। यामुळेच पुण्यात लोकलचा प्रवास शक्य होणार आहे। त्यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर पुणे ते दौंड मार्गावर दररोज कमीत कमी 50,000 प्रवासी प्रवास करतात। या प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही लोकल सेवा सुरू होण्यासाठी आणखी 6 महिने तरी वाट पाहावी लागणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची लोकल सुरू करण्याची मागणी होती। ही मागणी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे देखील करण्यात आली होती। जर आपण लोकल सेवा सुरू करण्याचा विचार केला तर याचा शासकीय नियम असून ज्या विभागाला उपनगराचा दर्जा आहे अशाच ठिकाणी लोकल सेवा सुरू करता येते किंवा लोकल धावते। या दृष्टिकोनातून जर दौंड शहराचा विचार केला तर याला उपनगराचा दर्जा द्यावा की नाही ही बाब राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते। मात्र कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक गोष्टीत अडकून न राहता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी ही लोकल सेवा सुरू करत आहे। पुणे ते दौंड दरम्यान बंबार्डियरचा रॅक वापरला जाण्याची शक्यता असून हा सिमेंस रॅकच्या तुलनेत खूप चांगला आहे। बंबार्डियरचा वेग प्रति तास 110 किलोमीटर इतका आहे। पुणे ते दौंड दरम्यान या लोकलचे 5 रॅक धावणार आहेत। यामध्ये महत्त्वाचे असे की मुंबई विभागात जेव्हा एअर कंडिशनर लोकलच्या संख्येमध्ये वाढ होईल त्यावेळी EMUचे 5 रॅक पुण्याला मिळणार असून तेव्हाच पुणे ते दौंड लोकल सेवा सुरू होईल। त्यामुळे विभागाने त्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रक्रिया आणि कामे सुरू केली आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलाही एक लाईक द्या।